16 चाकी मालवाहक ट्रकाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या 2 दुकानाला चिरडले। दोन्ही सम मलब्यात दबले। कासोळा फाटा येथील घटना। पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या कासोळा फाटा येथे एका मालवाहू 16 चाकी ट्रकाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या किराणा दुकान व पानटपरीला चिरडले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेत किराणा दुकानात 2 व्यक्ती दबून असून त्यावर मालवाहू ट्रक असल्याची माहिती मिळाली आहे। सविस्तर बातमी अशी की आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजीच्या रात्री अंदाजे 10 ते 10:30 वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असलेले कासोळा फाटा येथे ठळक अक्षरात KTC नाव असलेले 16 चाकी मालवाहू वाहन क्रमांक TC 26 T 2113 हे वाहन पुसदवरून माहूर मार्गे जात होते। तेथील उपस्थित लोकांच्या मते या 16 चाकी वाहनामधील चालक हा दारूच्या नशेत होता आणि त्यामुळे त्याने अतिवेगाने वाहन पळवीत कासोळा टी पॉइंट जवळील एका पानटपरीवर व किराणा दुकानावर ते मालवाहू ट्रक चढविला। सर्वात धक्कादायक बाब अशी की ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी किराणा दुकानामध्ये एक महिला व एक पुरुष होते व त्या दुकानामध्ये त्या मलब्याखाली ते दोघेही दबले। अपघात एवढा भीषण व धडक एवढी जोरदार होती की त्या 16 चाकी ट्रकाने जागेवर पेट घेतला। या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना होताच सर्वांनी एकच गर्दी करत मलब्याखाली दबलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला। या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मलब्याखाली दबलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले व गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। 16 चाकी KTC नाम उल्लेख असलेला मालवाहू ट्रकातील चालक दारूच्या नशेत असल्याचे तेथील उपस्थित लोकांचे म्हणणे आहे। घटना घडताच 16 चाकी ट्रक चालक तिथून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे। तसेच पोलीस बळ सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे। लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात येईल। बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद। देखो भाई गई अरे हम समोर काय रे बापू समोर पाहू ना दुकान गिरायचे हो आपली गाडी